आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रचार गीतातल्या जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस। मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं। मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावाने मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओही दाखवला। ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी गाण्यात तरी जय भवानी का आणावं? तर मोदी शहांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी निवडणुका आयोगात जावं, आम्हाला काय विचारता? देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे नैराश्यामुळे बेताल वक्तव्य करतात। ठाकरे विकासावर बोलत नाही, केवळ मोदींना शिव्या देतात। भवानी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केलं? प्रवीण दरेकरांचा सवाल। फडणवीसांवरील टीकेवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील, बावनकुळेंचा घणाघात। ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखा वागतायत, अशीही टीका। शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। उद्धव ठाकरेंचं नाव स्वीय सहाय्यक आणि ठाकरे गटाचे सरचिटणीस असणारे नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही, संजय शिरसाट यांची माहिती। पण नार्वेकर सोबत आल्यास स्वागत करू, असंही विधान। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर, नार्वेकर कुठे जाणार नाही, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांसंदर्भातील सर्व बातम्या खोट्या, मिलिंद नार्वेकरांच्या खोट्या बातम्या पेरण्याचा महायुतीचा प्रयत्न, अंबादास दानवेंची टीका।